राज्यभरातील सर्व सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। बऱ्याच दिवसापासून ज्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहिली जात होती त्या वैद्यकीय प्रतिपूर्ती म्हणजेच मेडिकल रिइंबर्समेंटबाबत शासनाने अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा शासन आदेश निर्गमित केलेला आहे। या निर्णयामुळे नेमका काय फायदा होणार आहे आणि पेन्शनधारकांना आणि कार्यरत कर्मचाऱ्यांना याचा कसा लाभ मिळणार आहे, कोणत्या विभागातील कर्मचाऱ्यांना याचा पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, प्राथमिक माध्यमिक शाळांमधील कार्यरत तसेच सेवानिवृत्त शिक्षकांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिबाबत शिक्षण विभागाकडून एक अत्यंत महत्त्वाचं स्मरणपत्र जारी केलेलं आहे। समोर आपण स्क्रीनवर पाहताय, या पत्राद्वारे शिक्षकांची प्रलंबित वैद्यकीय बिलं तत्काळ ऑनलाईन सादर करण्याचे कडक आदेश सविस्तर देण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद शाळांमधील कार्यरत व सेवानिवृत्त प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके ही शालार्थ 2.0 या ऑनलाईन प्रणालीद्वारे अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले होते। यासाठी ज्या शिक्षकांची वैद्यकीय बिले प्रलंबित आहेत त्यांची मेडिकल केस ID तयार करून शालार्थ 2.0 द्वारे कार्यालयास ऑनलाईन पाठवून त्याची ऑफलाईन प्रत 20 ऑगस्टपर्यंत सादर करण्यास सांगण्यात आलेलं होतं। मात्र दिलेल्या मुदतीनंतरही एकाही तालुक्यातून जिल्ह्यातून प्रस्तावाची ऑफलाईन प्रत कार्यालयाला प्राप्त न झाल्यानं शिक्षण विभागानं तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे आणि या पत्रानुसार सर्व गट शिक्षणाधिकारी मुख्याध्यापकांना स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत की सर्व प्रलंबित वैद्यकीय देयके तत्काळ ऑनलाईन करावीत, सर्व विवरणपत्र व आवश्यक प्रमाणपत्रासह ऑफलाईन प्रस्ताव सादर करावेत। विहित मुदतीत प्रस्ताव सादर न केल्यास किंवा उपलब्ध निधी व्यपगत झाल्यास, लॅप्स झाल्यास, उपलब्ध निधी परत गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित यंत्रणेवर निश्चित करून प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल। त्यामुळे ज्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची मेडिकल बिल प्रलंबित आहेत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची बिलं प्रलंबित आहेत, त्यांनी कोणत्याही दिरंगाईशिवाय तत्काळ आपल्या मुख्याध्यापक व पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधून प्रस्ताव ऑनलाईन सादर करून घ्यावा। त्यामुळे निश्चितच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असणाऱ्या शिक्षकेतर कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे। ही माहिती सर्व शिक्षक बांधवांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शैक्षणिक अपडेट्ससाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।